Hello everyone, this is D. Kumar. Today we are going to learn the difference between some and any, someone and anyone, something and anything. आपण सम आणि एनी, समवन आणि एनीवन, समथिंग आणि एनीथिंग यातला फरक बघणार आहे. सगळ्यात पहिले आपण बघूया सम वर्सेस एनी. आता यांचा जवळपास अर्थ सारखा आहे, पण बघा रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या डेली स्पीकिंग इंग्लिशमध्ये यांचा वापर खूप जास्त आहे. खूप जास्त इंग्लिश बोलताना यांचा वापर केला जातो, म्हणून हे आपल्याला येणं अति आवश्यक आहे. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या दोन्हींचा रोल काय आहे, इंग्लिश स्पीकिंगमध्ये हे कधी आणि केव्हा कसे वापरले जातात. सगळ्यात पहिले आपण बघूया सम आणि एनी ह्यातला फरक काय आहे. हे सम जे आहे याचा अर्थ होतो काही किंवा थोडे, या अर्थाने वापरले जातं. एनी काही, एखादे किंवा कोणतेही या अर्थाने याचा वापर केला जातो. म्हणजे जवळपास सारखेच अर्थ आहे, सारखे थोडेफार मिळते जुळते अर्थ आहे, पण वापर वेगवेगळा आहे. याचा वापर पॉझिटिव्ह वाक्यांमध्ये होतो, याचा वापर निगेटिव्हमध्ये पण होतो आणि इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी वाक्यांमध्ये पण होतो. पण याचा पण काही ठिकाणी प्रश्नार्थी वाक्यांमध्ये वापर होतो, ते आपण पुढे बघूया. सगळ्यात पहिले होकारार्थी वाक्यांमध्ये याचा वापर कसं, जसं आय हॅव सम मनी. हे बघा, आय हॅव सम मनी, माझ्याजवळ आहे. सम म्हणजे काही, मनी काही पैसे, माझ्याजवळ काही पैसे आहेत. हे तुम्ही लिहून घेऊ शकता. आता अर्थ नाही लिहित मी, मराठीमध्ये तुम्ही लिहून घ्या तुमच्या नोटमध्ये. दुसरं म्हणजे अजून काय, समजा शी बॉट. बॉट म्हणजे बायचं फिटू आहे, विकत घेतले, तिने विकत घेतले सम बुक्स. तिने काही पुस्तके विकत घेतली. काही न म्हणता आपण थोडी बी म्हणू शकतो, तिने थोडी पुस्तके विकत घेतली. याचा अर्थ माझ्याकडे थोडे पैसे आहेत किंवा काही पैसे आहेत, असं आपण याचा अर्थ घेऊ शकतो. पण ह्या काही समचा वापर नुसताच होकारार्थी वाक्यातच नाही, तर जर वाक्यामध्ये रिक्वेस्ट असेल, विनंती करायची असेल किंवा ऑफर असेल, एखाद्याला आपण एखादी ऑफर देतो की हे घेशील का, घ्यायला, असं तसं ऑफरमध्ये पुढे कळेल तुम्हाला, तर त्याचा रोल कसा होतो. म्हणजे प्रश्नार्थी वाक्यांमध्ये सुद्धा याचा रोल येतो समचा. काही ठिकाणी जसं विनंती केली आपण, जसं कॅन आय गेट सम वॉटर प्लीज. हा प्लीज असेल किंवा नसेल बी कधी कधी, पण विनंती केली बघा, मला थोडं पाणी मिळू शकतं का कृपया, म्हणजे विनंती आहे, पाणी मागितलंय, बरोबर. म्हणजे अशा वाक्यात एनी नाही तर सम चालतो. हे एनी कसं अशाच प्रकारच्या वाक्यातमध्ये येतो ते आपण बघणार आहे पुढे. ऑफर जर करायचं आपल्याला, समजा जसं वूड यू टेक सम टी. टी म्हणजे चहा, प्रश्नार्थीच वाक्य आहे, पण ह्यामध्ये काय आहे, विनंती केली पाणी मागण्याची, ह्यामध्ये काय ऑफर केली, म्हणजे तुम्हाला थोडं चहा घ्याल का, किंवा तुम्ही थोडं चहा घ्याल का, थोडा चहा, ह्या अर्थाने समचा वापर झाला आहे. कॅन आय गेट सम वॉटर, मला थोडं पाणी मिळेल का, थोड्याच्या जागी काही पण वापरू शकतो आपण, पण थोडं शोभतंय तर थोडे घ्या, जे शोभतंय ते घ्या, दोन्हीपैकी अर्थ. ठीक आहे. म्हणजे जेव्हा रिक्वेस्ट किंवा विनंती असेल तर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये, प्रश्नार्थी वाक्यांमध्ये सुद्धा समचा रोल येतो. आता आपण बघूया इकडे एनीचा वापर कसा केला जातो. काही, एखादे, कोणतेही या अर्थाने आपण वापरतो. जसं आता निगेटिव्ह वाक्यामध्ये वापरायचं, जसं आय डोंट हॅव एनी मनी. आता इथे बघा मागचं वाक्य, प्रश्न नाही येतो, मागील वाक्यात बघा, इथं आपण सम वापरलाय, आय हॅव सम मनी, होकारार्थी वाक्य, माझ्याजवळ थोडे पैसे आहेत. इथं थोडे नाही, त्याचा अर्थ आपण कोणतेही या अर्थाने घेऊ शकतो. आय डोंट हॅव एनी मनी, माझ्याकडे कोणतेही पैसे नाही, कोणतेही पैसे नाही. याला काहीही या अर्थाने बी वापरतात. एनी म्हणजे काही पण आणि काहीही पण, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे बघा इथं सम नाही चालू शकत अशा निगेटिव्ह वाक्यांमध्ये. अजून आपण वाक्य घेतलं, समजा शी डझंट मेक, शीच्या जागी ही वापरू आपण. चला,
शी आपण मागील वाक्यात घेतलाय. ही डझंट मेक एनी मिस्टेक. एनी म्हणजे कोणतीही, या अर्थाने. म्हणजे ही डझंट मेक एनी मिस्टेक, तो कोणतीही चूक करत नाही. निगेटिव्ह वाक्य आहे, ह्याच्यामध्ये सम नाही चालत बघा, एनी वापरलंय. आता बघा पुढे आपण वापरू प्रश्नार्थी वाक्य. डू यू हॅव एनी डाऊट्स. बघा प्रश्नार्थी वाक्यात एनीचा वापर झालाय. काय विचारलंय? डू यू हॅव एनी डाऊट्स. तुमच्याकडे एखादी ह्या अर्थाने आलं बघा. तुमच्याकडे एखादी शंका आहे का, किंवा तुला बी म्हणू शकतो, तुला एखादी शंका आहे का, याचा अर्थ तुम्ही पण होतं, म्हणून तुम्हाला एखादी शंका आहे का. डाऊट्स म्हणजे शंका, एखादी ह्या अर्थाने आपण एनी वापरला. म्हणजे एनीचा अर्थ ह्या प्रकारामध्ये येतो, पण कुठे येतो? एक तर नकारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्यामध्ये येतो. अजून एखादं वाक्य घेऊ. डोंट यू हॅव एनी सपोर्टर. तुला किंवा तुम्हाला कोणताही सपोर्टर नाही का. सपोर्टर म्हणजे मदत करणारा, पाठिंबा देणारा नाही आहे का. निगेटिव्ह वाक्य, प्रश्नार्थी आहे आणि निगेटिव्ह पण आहे. म्हणजे निगेटिव्ह वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्यामध्ये जनरली एनी वापरलं जातं, आणि होकारार्थी वाक्यामध्ये सम वापरलं जातं. पण ऑफर किंवा रिक्वेस्ट असेल, तर अशा वाक्यांमध्ये समचा वापर होतो. चला पुढे जाऊ आपण. चला तर आता आपण समवन आणि एनीवन यातील फरक बघूया. समवन कुठे आणि कसं वापरलं जातं. समवनचा अर्थ होतो कोणीतरी आणि एनीवनचा अर्थ होतो कोणीही. ठीक आहे. बघा आता वाक्यावरून आपल्याला समजेल की काय फरक आहे दोन्हीमध्ये. जनरली सारखंच ठिकाणी वापरलं जातं यूज, पण वाक्य वेगवेगळ्या प्रकारचे असतात. बघा हे होकारार्थी म्हणजे पॉझिटिव्ह वाक्यांमध्ये याचा रोल आहे. अजून इंट्रॉगेटिव्हमध्ये सुद्धा याचा रोल आहे, तो पुढे सांगतो मी. आता पॉझिटिव्हमध्ये कसं, जसं समवन इज ॲट द डोअर. दरवाजावर कोणीतरी आहे म्हणजे दारावर कोणीतरी आहे असं आपण म्हणतो. म्हणजे एक अपेक्षा आहे आपल्याला की कोणीतरी आहे, त्यावेळेस आपण असे वाक्य बोलतो. जसं आय नीड समवन टू हेल्प मी. मला मदतीसाठी कोणीतरी पाहिजे, किंवा मला मदतीसाठी कोणाची तरी गरज आहे. असे वाक्य होकारार्थी वाक्य. बघा अशा ठिकाणी आपण कोणीतरी, आता कोणीतरी न म्हणता आपण कोणाची तरी असं वापरलंय, कारण वाक्यात ते शोभतंय म्हणून. कोणीतरीची गरज आहे असं वाक्य शोभत नाही, म्हणून कोणाची तरी म्हणजे ची मध्ये टाकलाय, बस एवढंच केलंय. कुणाची तरी आणि कोणीतरीची हाची शेवटी येतो, पण तो शोभत नाही म्हणून ची मध्ये टाकलाय. बाकी काही फरक नाही, अर्थ तोच निघतो. म्हणून मला मदतीसाठी कोणाची तरी गरज आहे असं. आता कधी कधी हे समवन कुठे वापरलं जातं, ज्या वेळेस आपण एखादे वाक्य त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर यस येण्याचे चान्सेस आहे. प्रश्नार्थी वाक्य बोलल्यानंतर त्याचं उत्तर यस येईल, किंवा एक आशा राहील, अपेक्षा राहील की याचं उत्तर हो येऊ शकतं. त्यावेळेस आपण समवन प्रश्नार्थी वाक्यामध्ये सुद्धा वापरतो. जसं इज देअर समवन कमिंग विथ यू. यू किंवा मी बी चालेल. माझ्यासोबत कोणी येत आहे का कोणीतरी, किंवा तुझ्यासोबत कोणीतरी येत आहे का, याचं उत्तर हो येण्याचे चान्सेस जास्त आहे. हो येण्याची अपेक्षा आहे किंवा आशा आहे, त्यावेळेस समवन कोणीतरी ह्या अर्थाने आपण त्या वाक्यात घेऊ शकतो. ठीक आहे. अजून एखादं वाक्य घेऊ आपण. विल यू ब्रिंग समवन टू complete this project. Will you bring something to complete this project. म्हणजे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तू कोणाला तरी आणशील का, अपेक्षा केली आहे. कोणीतरी आलं तर प्रोजेक्ट कंप्लीट होऊन जाईल, प्रश्नच आहे, पण ह्या वाक्यात समवन आलेलं आहे. तसं निगेटिव्ह वाक्यात, प्रश्नार्थी वाक्यात याचा रोल जास्त आहे. जसं निगेटिव्ह प्लस
इंट्रोगेटिव्ह मध्ये जास्त वापरलं जातं एनीवन. हां, आय डोंट नो, आय एम सॉरी, आय डोंट नो एनीवन हिअर. हे बघा, आय डोंट नो निगेटिव्ह वाक्य आहे, मला माहीत नाही. एनीवन कोणीही, हिअर मला येथे कोणीही माहीत नाही. याचा अर्थ आपण असं काढू शकतो, मी येथे कोणालाही ओळखत नाही, कुणालाही ओळखत नाही. हां, कोणीही न म्हणता कोणालाही घेऊ शकतो, किंवा मला येथे कोणीही माहीत नाही असं पण आपण बोलू शकतो. हां, पण आपल्याला शोभतं असं आपण करून घेतो मराठी वाक्य. इंग्लिशमध्ये आपण चेंजेस नाही करू शकत, मराठी आपण आपल्या हिशोबाने, कारण आपली नेटिव्ह लँग्वेज आहे, आपल्याला समजेल त्या पद्धतीने आपण अर्थ काढू शकतो. ठीक आहे, कारण इंग्लिश भाषा ही मराठीला पाहून किंवा मराठी भाषा ही इंग्लिशला पाहून बनवलेली नाही, दोन्ही सेपरेट बनवलेले आहेत. याचा अर्थ आपण मराठीत कसं बोलतो त्या पद्धतीने लावू शकतो. ठीक आहे, अजून आपण इज देअर एनीवन हॅव अ पेन. हे बघा, इज देअर एनीवन प्रश्न विचारला, हॅव म्हणजे एखाद्याकडे आहे का, सॉरी एखाद्याकडे नाही, एनीवन म्हणजे कोणीही, कोणाकडेही आहे का. हां, याचा अर्थ आहे असणे या अर्थाने वापरलं जातं. अ पेन, पेन म्हणजे पेनच म्हणतो आपण. हां, आता हॅव म्हणजे असणे, पण काय, च्याकडे असणे असं होतं, म्हणजे कोणाकडेही असणे, कुणाकडे असणे, कुणाकडे आहे, असणे म्हणजेच आहे, कुणाकडे आहे का. का बरं घेतला आहे, प्रश्न आलेला आहे, इज अगोदर आला आहे देअरच्या, सब्जेक्टच्या आधी ज्यावेळेस हेल्पिंग वर्ब किंवा मॉडल्स येतात त्यावेळेस तो प्रश्न असतो. कुणाकडेही आहे का पेन, म्हणजे कुणाकडेही पेन आहे का. ह्या वेळेस हे निगेटिव्ह वाक्य आहे जवळपास, म्हणजे निगेटिव्ह दिसत नाही आहे पण अर्थ निगेटिव्ह सारखा नाही. कुणाकडेही आहे का म्हणजे जनरली विश्वास नाही आहे की एखाद्याकडे असेल. हां, अशा अर्थाने आपण हे एनीवनचा वापर करू शकतो. अजून आपण एखादं वाक्य घेऊ शकतो. हां, डझंट एनीवन हॅव मनी. हे निगेटिव्ह वाक्य आहे. निगेटिव्ह तर असं हुकार म्हणजे डायरेक्ट निगेटिव्ह बी असतं आणि प्रश्नार्थी वाक्य पण निगेटिव्ह असतं. हां, म्हणजे डझंट एनीवन हॅव अ पेन, एखाद्याकडेही, सॉरी पेन म्हणतोय मी, मनी. हां, एखाद्याकडेही किंवा कुणाकडेही पैसे नाही का, अशा प्रश्नार्थी वाक्यात एनीवन येतं. बघा, प्रश्नार्थी वाक्यात एनीवन, आणि कधी कधी प्रश्नार्थी वाक्यात समवन बी येतो, पण इथं जवळपास होकारार्थी चान्सेस येतात. उत्तर होकारार्थी असेल असे चान्सेस येतात, त्यावेळेस समवन वापरलं जातं. आता लास्ट आहे समथिंग वर्सेस एनिथिंग, ते बघू. बघा, समथिंगचा अर्थ होतो काही किंवा काहीतरी, एनिथिंगचा अर्थ होतो काही किंवा काहीही. सारखं सारखं वाटतंय पण अर्थ बघा, हे वापरलं जातं पॉझिटिव्ह वाक्यांमध्ये, हे वापरलं जातं निगेटिव्ह प्लस इंट्रोगेटिव्ह वाक्यांमध्ये. ठीक आहे, अशा दोन प्रकारचे वेगवेगळ्या वाक्यात. पण अजून यामध्ये काही चेंजेस आहे, पुढे एकदम इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगणार आहे, ती शेवटची बघून जा. हां, आता बघा समथिंग. हां, जसं आय वॉन्ट समथिंग टू ईट, आय वॉन्ट समथिंग टू ईट, मला खायला काहीतरी पाहिजे. हां, खायला काहीतरी पाहिजे, आय वॉन्ट मला पाहिजे. हे समथिंगचा अर्थ काहीतरी म्हणून घेतलं आहे, बरोबर. आपण बघा, देअर इज समथिंग इन माय बॅग, माझ्या बॅगमध्ये किंवा पिशवीमध्ये देअर इज समथिंग, काहीतरी आहे. काहीतरी म्हणून वापरले, होकारार्थी वाक्यांमध्ये याचा रोल आहे. बऱ्याच वेळेस आपण एखाद्याला काहीतरी ऑफर करतो ना, त्यावेळेस बी समथिंग वापरलं जातं. डू यू वॉन्ट समथिंग टू ड्रिंक. आता ड्रिंक म्हणजे पिण्यासाठी, खाण्यासाठी, बोलण्यासाठी, बसण्यासाठी. जसं आता खुर्ची नाही आहे तर दुसरं काहीतरी द्यायचं ऑफर करतो आपण. डू यू वॉन्ट समथिंग टू सीट, तुला बसण्यासाठी काहीतरी पाहिजे का. काहीतरी न म्हणता आपण काही पण म्हणू शकतो, तुला बसण्यासाठी काही पाहिजे का. एखाद्याला झोपायचं, झोपण्यासाठी काही साधन नाही आहे, बेड नाही आहे किंवा बिछाना नाही आहे, दुसरं काही, तर तुला झोपण्यासाठी काही पाहिजे का. हे फक्त एवढं बदलेल, क्रियापद बदलेल, बाकी हे स्ट्रक्चर राहील. म्हणजे यामध्ये प्रश्नार्थी वाक्य आहे पण आपण दुसऱ्याला काहीतरी ऑफर करतोय, तशा वेळेस आपण
समथिंग वापरू शकतो ऑफर करण्यासाठी. ठीक आहे. कधी कधी आपण विनंती करायला समथिंग वापरू शकतो. कुड यू प्लीज गिव्ह मी समथिंग टू ईट. जसं आता एखादा भिकारी वगैरे दारावर आलेला आहे, तो काहीतरी मागतो आपल्याकडे खाण्यासाठी, तर तो काय म्हणेल, कुड यू प्लीज गिव्ह मी समथिंग टू ईट. कृपया तुम्ही मला खाण्यासाठी काही द्याल का. हा प्लीज आहे ना, इथे बी चालेल, शेवटी पण चालेल. याचं लॉंग फॉर्म वेगळं आहे, मी शॉर्टकट मारलं आहे. हां, ठीक आहे. चला पुढे जाऊ. आता काही किंवा काहीही या अर्थाने आपण एनिथिंग वापरत असतो, पण निगेटिव्ह किंवा इंट्रोगेटिव्ह वाक्यामध्ये त्याचा रोल आहे. चला तर आपण पहिले बघूया निगेटिव्ह वाक्यात. जसं आय डोंट, आय वॉन्टचं काय झालं, आय डोंट वॉन्ट असं बनतं ते. हां, मला काहीही नको आहे किंवा काहीही नाही पाहिजे. टू ईट खाण्यासाठी किंवा खेळण्यासाठी, बोलण्यासाठी, कशासाठी पण ते क्रियापद इथं बदलेल. खाण्यासाठी म्हणून ईट, पिण्यासाठी म्हणून ड्रिंक, बसण्यासाठी सीट, जे बी क्रियापद वापराल ते. मला काहीही नाही पाहिजे, आय डोंट वॉन्ट, क्रिया हे आपलं हे राहून गेला एनिथिंग. आय डोंट वॉन्ट एनिथिंग टू ईट. मला खाण्यासाठी काहीही नाही पाहिजे किंवा काही नाही पाहिजे. ठीक आहे. अजून निगेटिव्ह वाक्य जर घेतलं तर, सॉरी इंट्रोगेटिव्ह घेतलं तर, डू यू वॉन्ट एनिथिंग, तुला काही पाहिजे का, एवढं बी म्हटलं तरी वाक्य झालं. काही ह्याचा अर्थ वॉन्ट म्हणजे पाहिजे. डू यू वॉन्ट एनिथिंग. जसं निगेटिव्ह बनवलं, समजा प्रश्नार्थी वाक्य पण निगेटिव्ह बनतं. डोंट यू वॉन्ट, वॉन्टच्या जागी आपण नीड वापरू. चला शब्द बदलू. एनिथिंग, तुला काहीही, हां याचा अर्थ काहीही, याचा अर्थ ची गरज आहे, म्हणजे काहीही मध्ये आपण ची लावून देऊ, कशाचीही असं बनेल ते. हां, याच्यात याचा अर्थ होतो ची गरज आहे. मग हा जो ची आहे ना, तो याच्यामध्ये जातो. हां, तुला कशाचीही गरज नाही का, निगेटिव्ह म्हणून. प्रश्न आलाय यूच्या आधी हेल्पिंग व्हर्ब म्हणजे प्रश्न येतो. हां, तुला कशाचीही गरज नाही का. पुढे आपण काही पण वापरू शकतो. टू ट्रॅव्हल, तुला प्रवासासाठी कशाचीही गरज नाही का. तुला बसण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी, दुसरं काही बी कोणतेही क्रियापद तुम्ही वापराल ना. जाण्यासाठी म्हणू टू गो, टू कम, टू रीड. जसं तुला वाचण्यासाठी म्हणू आपण, मग काय येईल, टू रीड, वाचण्यासाठी. जसं चष्मा वगैरे लागतो ना काहींना, ते चष्माची आपण चष्मा नाही घेतला आहे किंवा काहीच नाही घेतलं आहे, पुस्तक बी नाही घेतलं आहे, तर विचारू शकतो आपण, तुला वाचण्यासाठी कशाचीही गरज नाही का. तर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये सुद्धा आपण एनिथिंग वापरू शकतो. एनिथिंगचा अर्थ होकारार्थी, नकारार्थी वाक्यामध्ये दोन्हीमध्ये चालतं आणि प्रश्नार्थी वाक्यामध्ये चालतं. ठीक आहे. सॉरी, होकारार्थीमध्ये नाही, होकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आणि होकारार्थी नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य, ह्या दोन्ही प्रकारामध्ये ते चालतं. आणि एक निगेटिव्ह वाक्य ह्याच्यामध्ये पण चालतं. म्हणजे प्रश्न दोन प्रकारचे असतात, एक होकारार्थी प्रश्न, एक नकारार्थी प्रश्न. ठीक आहे. अशा दोन्ही प्रकारामध्ये चालतं ते पण. हां, अर्थ काय बनेल, काही किंवा काहीही. अशा प्रकारे आता आपण आज शिकलो सम, एनी, समवन, एनीवन, समथिंग, एनिथिंग. मला वाटतं व्हिडिओ नक्की आवडलेला असेल. खूप मेहनत आहे यामध्ये. जर आवडला असेल तर लाईक करा. बिंदास तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट करा, मी नक्की रिप्लाय देईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. जय हिंद.